नागपूर शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे। ही धडक कारवाई भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा रिंग रोड जवळील संघर्षनगर गल्ली नंबर 3 येथे 8 जून रोजी रात्री 8 ते 10 वाजताच्या सुमारास करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विजय नंदलाल रहांगडाले आणि शहबाज फिरोज शाह यांचा समावेश आहे। यापैकी मुख्य आरोपी विजय रहांगडाले हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी हत्या, जबरी चोरी आणि घरफोडी यांसारखे एकूण 15 गंभीर गुन्हे आणि NDPS ऍक्ट अंतर्गत 2 गुन्हे दाखल आहेत। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना त्यांना संघर्षनगर भागात एका मोपेड वाहनाजवळ हे आरोपी अत्यंत संशयास्पदरित्या उभे असलेले आढळले। त्यांच्या हालचालींवरून संशय बळावल्याने पोलिसांनी 2 पंचांसमक्ष त्यांची कसून झडती घेतली। या झडती दरम्यान आरोपींच्या ताब्यातून तब्बल 52 ग्रॅम MD पावडर, 3 मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली एक मोपेड आणि 2,29,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय की आरोपी विजय रहांगडाले याने हा ड्रग्सचा साठा एका वॉन्टेड आरोपीकडून विकत घेतला होता आणि आरोपी शहबाज त्याच्याकडून MD खरेदी करण्यासाठी तिथे आला होता। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि ड्रग्सचा पुरवठादार शेख सोहेल उर्फ भांजा मुख्तार शेख हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। फरार आरोपी शेख सोहेल विरुद्धही घरफोडी आणि जबरी चोरीसारखे तब्बल 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी भांडेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या आंतरजिल्हा ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्यासाठी पुढील तपास करतायत। पुलिस आयुक्त रविंद्र सिंह सिंगल इनके मार्गदर्शन में नागपुर शहर में ऑपरेशन थंडर ये मुहिम चालू है। उसी के अंतर्गत अम्लीय पदार्थ विरोधी दस्ते ने या पथक ने कल गश्ती के दरमियान वाठोड़ा एरिया में गश्त करते दरमियान एक रिकॉर्ड पे का आरोपी जो है विजय रहांगडाले उसको उसके ऊपर संशय है कि उसके खिलाफ पहले भी NDPS के गुन्हे दाखिल है और कुछ बॉडी ऑफेंस भी दाखिल है। तो हमने उसकी तलाशी ली। उसके साथ में और भी एक व्यक्ति था। दोनों के पास से 52 ग्राम MD पाउडर, एक मोपेड वाहन और कैश लगभग 2,29,000 रुपये, ऐसा 9,04,000 का मुद्देमाल उनके पास मिला है। वो NDPS एक्ट के तहत हमने जब्त किया है और एक उसमें वांटेड आरोपी है और ये तीनों आरोपी के खिलाफ भांडेवाड़ी पुलिस स्टेशन यहाँ पे गुना दाखिल कर दिया है। माननीय पुलिस आयुक्त रविंद्र सिंह सिंगल इनके मार्गदर्शन में ऑपरेशन थंडर नागपुर शहर में चालू है। उसी के अंतर्गत ये कार्रवाई अम्लीय पदार्थ विरोधी के दस्ते ने पुलिस आयुक्त श्री दाभाडे सर और DCP क्राइम दीपक अग्रवाल इनके मार्गदर्शन के अंतर्गत अम्लीय पदार्थ विरोधी पथक के अधिकारी व अमलदारों ने यह कार्रवाई की।